चिन्ह मिळावं म्हणून शिवसेनेच्या एका उमेदवारानं आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा एबी फॉर्म फाडून खाल्ल्याचा आरोप झालाय। ही घटना गमतीशीर असली तरी सुद्धा यामुळे आपल्या राजकारणाची पातळी किती खालवली आहे याचंही दर्शन घडवलंय। कर्मचारी होते त्यांच्या हातातून दुसऱ्या उमेदवाराचं जे होतं जोडपत्र 2 ते ओढून फाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ते तिथून पळाले बाथरूमच्या दिशेने। उद्धव कांबळे यांनी म्हटलं असं विषय केला आहे, म्हटलं काय केलंय तर म्हटलं त्यांनी तुमचा अर्ज फाडलाय, एबी फॉर्म फाडलाय। फॉर्म गिळला खाल्ला वगैरे तर तसं काय प्रकार झालेला गिळला वगैरे काय खाल्लेला नाही। खाण्याच्या आणि गिळण्याच्या पदार्थांमध्ये आता आणखी एका पदार्थाची भर पडली आहे। या पदार्थाचं नाव आहे एबी फॉर्म। हा फॉर्म खाता येऊ शकतो याचा शोध लागलाय विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात। खवय्यांचं शहर अशी ओळख असणाऱ्या पुण्याच्या खाद्य संस्कृतीत आणखी एका पदार्थाची भर पडली। एबी फॉर्म खाण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवून घेणारे हे आहेत उद्धव कांबळे। नावात उद्धव असणारे हे पदाधिकारी आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे। हा प्रकार घडला पुण्याच्या पद्मावती भागातील प्रभाग क्रमांक 36 मध्ये। शिवसेनेकडून मच्छिंद्र ढवळेंना उमेदवारी देण्यात आली। त्यानंतर मंगळवारी अर्ज दाखल केला। त्यानंतर शिवसेनेकडून त्याच जागी उद्धव कांबळेंनाही एबी फॉर्म देण्यात आला। त्यांनीही मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र ढवळेंनी अगोदरच अर्ज भरल्याचं कांबळेंना समजलं। छाननी प्रक्रियेवेळी बुधवारी उद्धव कांबळे कात्रजच्या क्षेत्रीय कार्यालयात पोहोचले। नियमानुसार त्यांनी प्रभागातील सर्व उमेदवारांचे अर्ज पाहण्यासाठी मागितले। त्यांचा तो अधिकार असल्यानं त्यांना अर्ज देण्यात आले। त्यातील ढवळेंच्या अर्जासोबतचा एबी फॉर्म कांबळेंनी घेतला। फॉर्म घेऊन ते बाथरूमच्या दिशेने पळाले। श्री उद्धव कांबळे यांनी अशी एक विनंती केली की त्या प्रभागातील दुसरे जे आहेत उमेदवार त्यांचा अर्ज दाखवावा। लांबून आपण दाखवत होतो त्यावेळी त्यांनी संबंधित जे आपले कर्मचारी होते त्यांच्या हातातून दुसऱ्या उमेदवाराचं जे होतं जोडपत्र 2 ते ओढून फाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ते तिथून पळाले बाथरूमच्या दिशेने। तर याविषयी आपण पोलिसांकडे नोंदवलेलं आहे तक्रार की असं झालेलं आहे। तर याची चौकशी नियमानुसार करून त्याचा आम्हाला कार्यवाहीचा अहवाल द्यावा असा। फॉर्म गिळल्याचा आरोप उद्धव कांबळेंना मात्र अजिबात मान्य नाहीये। अर्ज दाखल करताना नेमकं काय घडलं याबाबतचं त्यांचं स्वतःचं व्हर्जन त्यांनी एबीपी माझाला सांगितलं। मी फॉर्म गिळला खाल्ला वगैरे तर तसं काय प्रकार झालेला गिळला वगैरे काय खाल्लेला नाही। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते काय झालं मला समजलं की त्या ठिकाणी तुमचा फॉर्म असं छाननी चालू होती। छाननी वगैरे अप्रूव्ह फॉर्म बी माझा अप्रूव्ह झाला। आता समोरचे जे कोण ढवळे म्हणून आहेत मी काय त्यांना ओळखत नाही, बिलकुल माझा काही त्यांच्याशी संबंध नाही। ते आमच्या पक्षाचे कुठलेही सदस्य नाही, ते कुठलेही आमच्या ह्याचे पदाधिकारी नाहीत, त्यांचा आमच्या पक्षाशी काही संबंध नाही। तरी देखील असं मला माहिती मिळाली की त्यांनी एबी फॉर्म कुठनं तरी आणलेला आहे आणि तिकडे सबमिट केलेला आहे। फॉर्म गिळला नाही असं सांगणाऱ्या कांबळेंनी खोदून विचारल्यानंतर आपण फॉर्म फाडल्याचं मात्र मान्य केलं। मला एबी फॉर्म चेक करायचा आहे। मग ज्या वेळेस चेक केलं कागदपत्र त्याच्यामध्ये एबी फॉर्म सापडला। मग मी त्यांना म्हणलो अधिकाऱ्यांना की हा एबी फॉर्म आला कुठनं? तुम्ही तर म्हणत होते की आलेलं नाही, तर एबी फॉर्म एकच आहे ते नाही म्हणले कॉपरेट करत नव्हते। परंतु मी ते बघितलं मग ते अनुदानाने माझ्याकडनं 100% तो फॉर्म म्हणजे फाटल्या गेलेला आहे। त्यानंतर आम्ही गाठलं उद्धव कांबळेंनी ज्यांचा फॉर्म गिळला त्या मच्छिंद्र ढवळेंना। फॉर्म गिळल्याचा किस्सा तर त्यांनी सांगितलाच, शिवाय फॉर्म गिळल्याच्या समस्येवर काय उपाय केला हे सुद्धा सांगितलं। उद्धव कांबळे यांनी म्हटलं असं विषय केला आहे, म्हटलं काय केलंय तर म्हटलं त्यांनी तुमचा अर्ज फाडलाय, एबी फॉर्म फाडलाय। म्हटलं मॅडम काय असं अडचण असेल तर मला सांगा, म्हटलं मी आपण ती पूर्तता करू। नाही म्हटलं तुमची फक्त ती झेरॉक्स आहे का एबी फॉर्मची? आहे म्हटलं मी आपली ते म्हटलं ठीक आहे तुम्हाला एक पत्र येईल निर्णय आयोगाचं, फक्त तुम्ही त्याला ते लावा परत झेरॉक्स आणि ते आम्हाला द्या। आणि अर्ज तुमचा पहिला आलाय, लाईव्ह शूटिंगनी बघितलं सगळं, आणि सेकंड आलाय तो उद्धव कांबळेचा आलाय। ते आमचे मित्र चांगले, असं काही नाही वाईट नाही। मला सांगितलं असं आलंय की तो अर्ज फाडला त्यांनी, एबी फॉर्म घेऊन तो फाडला असं जेवढं फक्त बोलले। आणि एक जनरल म्हटले की आम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहे, म्हणजे निवडणूक आयोग आपला माझा काही विषयच नाही तो। या प्रकाराची राज्यभर चर्चा रंगल्यानंतर एकनाथ शिंदेंनी गंभीर दखल घेतली आणि उद्धव कांबळेंचा चांगलाच पाणउतारा केला। शिंदे आणि उद्धव कांबळे यांच्यात नेमकं काय संभाषण झालं असावं याचा अंदाज येण्यासाठी कांबळेंची ही प्रतिक्रियाच पुरेशी होती।
सगळं झालं फॉर्म फाडाफाडी तर काय बोलले तुम्हाला वरिष्ठ काय बोलले का हो रागवले असतील? हो हो रागवले ना? शिंदे साहेबांनी खडचवलं की स्वतः शिंदे साहेब बोलले हाय निरोपात असं शिंदेच्या शिवसेनेत घडलेल्या या प्रकाराला ठाकरेंच्या शिवसेनेनं एक उपमाही देऊन टाकली. उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने जी राजकारणाची हास्यजत्रा चालू आहे ती अत्यंत रंजक आहे. ज्या पद्धतीने कुणी आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे, कुणी उपोषणाला बसलेलं आहे, कुणी फॉर्मच खाऊन टाकत आहे, तर कुणी भाजप नेत्याच्या कानशिलात लगावत आहे. हे सगळं जर बघितलं तर मला एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. राजकारणी लोकांची भूकही मोठी असते आणि पचवण्याची शक्तीही मोठी असते असं म्हटलं जातं. मात्र वरिष्ठांची मर्जी फिरली तर मात्र आधी गिळलेल्या अनेक गोष्टी उलटून पडत असल्याचीही तितकीच उदाहरणं दिसतात. त्यामुळे जितक्या सहजपणे हा फॉर्म गिळला तितक्याच सहजपणे तो पचेल का असा प्रश्न आता निर्माण झालाय. पुण्याहून मंदार गोंजारीसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. तुम्हाला समजा आधार कार्ड काढायचंय किंवा पासपोर्ट काढायचंय तर सरकारी कार्यालयामध्ये काय काय कागदपत्र द्यावी लागतात हे मी सांगायची गरज नाही. बरं, अनेकदा ओरिजिनल पेपर्सच द्या असंही तिथले अधिकारी कर्मचारी खडसावतात. अनेकदा तुमचं काम सुद्धा त्यामुळे लांबणीवर पडतं. पण निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायचा असेल तर सब चलता है. मुंबईतल्या